ए संदीप, अरे तुझा फोन का लागा नाही? कापासून फोन लावलो तुला, कम लागा नाही फोन? अरे काय झालं की ते सिमच बंद पडलं होतं, म्हणून मी दुसरं सिम घेऊन आलो. आपल्याला ते फोन बंद जमतच नाही. लगेच मार्केटमध्ये गेलो, नवीन सिम घेऊन आलो. आपल्याला मोबाईल बंद ठेवायला जमत नाही. होय, आता खरं सांग, कम सिम बदललंस? हरलंय, लोकांचे पैसे झालते ना माझ्याकडं. लोक फोन लावून लयच बेजार करू लागले, म्हणून ते सिमच बंद करून टाकले. तसं म्हण की. बरं, माझे पैसे नाही तुझ्याकडे, मला तरी दिन नंबर. तुला देणार ना भाई, दे नंबर. लय किती वेळा कपडे बदलायसारखं सिम बदलतो भाऊ तू. हलते शिदू आहे का रे? कार जाय की दिवस रात्र घालूनच असतो. इतक्या जवळ तर माणूस दिसाय नाही तुला. अरे दिसायलाय ना, मी फक्त हे म्हणालोय, तेवढ्या शायनिंग मध्ये काम चालायलाय तो. हो र, वाकूनच चालायला एकदम. तेच ना. काय गरीबांनो? हा, आम्ही गरीब आणि तो अंबानीचा नातू. अरे गरीबच आहेत तुम्ही आणि गरीबच राहणार आहेत. यार काय झालंय? अरे गरीब गरीब गरीब. अरे ह्याला फटकायला काय? अरे गरीबांनो, गरीब राहणार तुम्ही, गरीब. अच्छा, आयफोन घेतलाय म्हणून तू आयफोन घेतलास काय? आणि मग गरीबांनो घेतला आयफोन. अच्छा, म्हणून आम्ही गरीब आहे. कुणी दिला तुला आयफोन? का चोरलाच बाबा कुणाचा? कानाखाली देईन. चोराच्या खानदानातला दिसलो का मी? इकत घेतला, इकत. अरे तसं नाही. ए काय कसं म्हणतो दुसरं? अरे मी काय म्हणालो माहितीये का, हप्त्यावर घेतलाय का कसा कॅश घेतलाय? गरीब लोक गरीबासारख्याच गोष्टी करणार. अरे कॅश घेतलाय, कॅश. अरे गप केलं म्हणा, हप्त्यावर घेतला गप केलंस की. अरे नाही भाऊ, तसं नव्हतं म्हणित. मला माहिती तू कॅश घेतला असेल. बरं बघ दिन कसलाय तर एकदा दिन. अवकात आहे, अवकात आहे तुम्हाला दोघांच्या आयफोनला हात लावायची? ऐक, तुझ्याकडे किती रुपयाचा मोबाईल आहे? माझ्याकडे 16,000 रुपयाचा आहे. तो काय? आणि तुझा किती रुपयाचा आहे रे संदीप? माझा आहे 12,000चा, साधा सुद्धा. तुझा 16 आणि तुझा 12. तुम्हा दोघांच्या मोबाईलची किंमत जरी एक केली ना, तरी माझ्या आयफोनची अर्धी सुद्धा किंमत होत नाही. काय आणि म्हणे की हातात दे. परत जर मागितला ना तर शिव्या देईन, शिव्या. गरीब कुठले दलिंदर? गरीबच राहणार तुम्ही. लयच पंख आलेत रे ह्याला. उन्हाळा लय उडायला लागले. हा, काहीतरी करावं लागेल बरं खायचं. विकास भाऊ, ह्याला असं हाणू वाटू लागलं ना, पण तू शपथ दिलेलीस आपण एकमेकात भांडणं नाही करायची, म्हणून ग बसलेलो मी. अरे त्या शब्दामुळे त्याला सोडलं रे मी, नाही तर मला असा राग आलता ना, असं वाटलं लागलं उडू उडू अक्षय कुमार स्टाईल त्याला लाता मारावं माहितीये का. पण त्याला धडा शिकवायचा रे मला. काय करावं काय करावं. आयडिया, आपण दोघं हाणू शकत नाहीत शक्तीमुळं, पण लोक तर त्याला हाणू शकतात ना. अरे एक मिनिट, लोक का मारते त्याला? त्यानं आपला अपमान केलाय ना, लोकांचा काय संबंध आहे? ऐक, तू ते सिम घेतलंस नवीन, त्याचा नंबर तू कुणाला दिला ना अजून? कुणालाच नाही. कुणाला? पहिल्यांदा मला द्यायलास ना. हो. माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे, त्याला धडा शिकूच. ऐक, कस काय आयडिया? अरे एकच नंबर आहे भाऊ. शिदूचा नंबर आहे ना? हाय हाय, लाव. आयफोनची मजाच वेगळी राव. ओके. हॅलो. हॅलो, हा, कोण बोलतोय? सिद्धू बोलतोय. तुम्ही कोण बोलतात? मी तुझी माऊत बोलतोय, माऊत. माझी मावशी? हा बोल ना मावशी. आवाजाला काय झालं? असा का पण आवाज आहे रे त्या? अरे मावशी नाही रे, माऊत बोलतोय, माऊत. मरण, तुझं मरण. मरण? अहो कोण बोलतोय? नीट बोला ना, मला काहीच कळलं नाही. कोण पाहिजे तुम्हाला? मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. तुझा एक व्हिडिओ आहे माझ्याकडं. अच्छा, माझे फॅन आहेत का तुम्ही? रील बघतात होय माझ्या? थँक्यू सो मच सर. अरे मूर्खा, तो व्हिडिओ नाही रे, तुझा प्रायव्हेट व्हिडिओ आहे, प्रायव्हेट व्हिडिओ. प्रायव्हेट व्हिडिओ?
माझा आंघोळ करताना व्हिडिओ काढला काय तुम्ही? इसकी माँ का भोला अरे दलिंद्र्या मूर्खा, तुझा आणि तुझ्या गर्लफ्रेंडचा म्हणजे त्या बबलीचा बागेत बसलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे. काय? कोण आहेत तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? कुठला व्हिडिओ आहे तुमच्याकडे? पण मला असं वाटायलंय की तो व्हिडिओ पुढच्या 1 तासामध्ये त्या बबलीच्या वडिलांना पाठवून द्यावा. अहो नाही तुमच्या पाया पडतो राव, त्याला नका पाठवू. पहिलवान आहे ते, असं ऐकलंय मी. अहो तो मला कुत्र्याने हाणीन तर हाणीन आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला हाणून गावाच्या बाहेर काढीन. हा, नको ना पाठवू. मग इथून पुढं जे मी सांगन, जसं मी सांगन तुला ते करावं लागन. तुम्ही जे म्हणता ते करतो, पण तेवढा व्हिडिओ भुजंगरावला नका राव पाठवू प्लीज. पहिल्यांदा तर एक काम कर, तुझा मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट कर आणि ते ब्लूटूथचं एअरपॉड कानात लाव. हा केला. हा, आता इथून पुढं जे मी सांगन ते तुला करावं लागन. आणि जर बाबा तू नाही केलं तर मी म्हणल्याप्रमाणे दुसऱ्या सेकंडला तुझा व्हिडिओ भुजंगरावच्या व्हॉट्सअपला गेला म्हणून समज. तुम्ही सांगा ना, सांगा तुम्ही म्हणता तसं करतो. आता मी फोन ठेवायलोय, लवकरच भेटू एका टास्क सोबत. आता बघ, आता ह्याला मी काय काय करायला लावतोय, ह्याची किती परेशानी करतोय. तू आता फक्त बघत राह. हा, लय अपमान केलाय त्यानं, गरज नसलेला अपमान केलाय त्यानं. कुठून काय काय आयफोन आणलाय आणि आपली अवकात काढली होय. चल आता चल. त्या काळतुंडीला म्हणतोय पब्लिक मध्ये नग भेटायचं, आपण व्हॉट्सअपवरच बोलू, पण नाही, तिला भेटायचंय. पण आता काढला ना कोणीतरी व्हिडिओ, आता काय काय करायला सांगते ते माणूस काय माहिती. ही बसली मस्त एसी मध्ये, आता मला काय काय करायला सांगते काय माहिती. हो उम्र सारी आला बाबा ह्यांचा फोन, आता काय सांगते काय माहिती. हा बोला ना भाऊ. मी असं ऐकलंय की तुझ्या आईला व्यसन आणि व्यसन करणारा माणूस बिलकुल जमत नाही. हो, तिला व्यसन बिलकुलच पसंत नाही. हा, चांगली गोष्ट आहे. मग तुझा पहिला टास्क ह्यो आहे, तुला आता दुकानावर जायचंय, तंबाखूची पुडी घ्यायची, चुनाची डबी घ्यायची, घरी जायचंय आणि तुझ्या आईच्या जवळ जाऊन बसायचं आणि तंबाखू खायची. आणि तंबाखू तोंडात गेली की आईला म्हणायचंय, वा आई, ह्याला म्हणतात लाईफ. दादा हे नाही, दुसरं काय बी सांगा ना. तुमची मालिश करून देतो, तुम्हाला बाम लावतो, तुम्ही म्हणता ते करतो, पण हे नाही दादा. दुसरा काय पर्याय असला तर बघा ना दादा. दुसरा पर्याय आहे ना? दुसरा पर्याय आहे. मी काय करतो, तुझा आणि बबलीचा व्हिडिओ भुजंगरावला पाठवून देतो. जमतोय का? नाही बाबा, करतो फक्त फोटो भुजंगरावला पाठवू नका राव. हा, तर मग दुसरं काही बोलू नको. सरळ सरळ तंबाखूची पुडी घे, आईकडे जा आणि तंबाखू खा तिकडे जाऊन. आणि आई, शेवटला वाक्य म्हणायचंय, वा आई, ह्याला म्हणतात लाईफ. ठेव. आता ह्याच्या घराकडे जाऊ. तू काय करतोय बघू. दुकानदार, एक तंबाखूची पुडी द्या. ए, कुठं फिरायलास? जेवण गिवण कर ना. करतो ना आता. भगवान क्या जुलुम है.
काय जिंदगी आहे. काय जिंदगी है लाडात आलास काय? 1000 रुपये आलास